नमस्कार मित्रांनो सगळ्यांना. तर आत्ता वाजले आहेत रात्रीच्या 12:15 वाजून गेले आणि आजच्या जेवढ्या पण ऑर्डर पडलेले आहेत ना, तर त्या सगळ्या ऑर्डर्स मी वहीमध्ये लिहिलेले आहेत आणि सगळ्यांचे ॲड्रेस असे ह्याच्यावरती लिहावे लागतात आणि इथे एक हिशोब ठेवावा लागतो. नंतर हे बघा इथं दुसरी वही केली, इथे एक हिशोब ठेवावा लागतो. नवीन वह्या केल्या तर हे बघा हे असे आपण आपले स्टिकर छापून आणलेले आहेत. आणि आत्ता मी काय केलं तुम्हाला सांगतो. काय करतोय, जेवढ्या पण दिवसभराच्या ऑर्डरी पडल्यात का नाही, त्या सगळ्या ऑर्डरी संध्याकाळी लिहितोय आणि लगेच सकाळ सकाळ पॅकिंग करून दुसऱ्या दिवशी आपण ऑर्डर म्हणजे कुरिअर करतोय किंवा ज्या गावामध्ये कुरिअर होत नाही त्यांना आपण पोस्टाने पाठवतोय. पण आज ज्यांनी ऑर्डर केली आहे तेलाची, त्यांची ऑर्डर दुसऱ्या दिवशी टाकणार म्हणजे टाकणार 100%. तिकडे मला रात्री किती पण वाजू द्या. आत्ता मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो किती वाजल्यात. 12:17 झाल्यात, रात्रीच्या 12:17. आता जस्ट माझं काम झालं आणि मग म्हटलं व्हिडिओ बनवा, कारण व्हिडिओ बनवायला मला वेळसुद्धा भेटत नाही, कसलाच वेळ भेटत नाही. न रील्स कॉमेडी बनवायला, न ब्लॉग तर बनवलं तर बनवलं, नाही तर नाही नाही. जेव्हापासून आपला हा नवीन व्यवसाय चालू केला आहे तेव्हापासून थोडं यूट्यूबकडे कमी लक्ष जायला लागले आणि चॅनलला पण मी म्हणजे चॅनल पण नाहीत ना आपल्याकडे, म्हणजे चॅनल आहेत फक्त त्याचं ते मॉनिटायझेशन बंद आहे. तर ते चालू झाल्याच्या नंतर मग मी चालू करेन यूट्यूबला व्हिडिओ बनवायला. तर तोपर्यंत ह्या व्यवसायावरती जरा भर द्यायचा आहे आणि जरी चॅनल आले तरी हा काय व्यवसाय आपल्याला सोडायचा नाही आहे. वाटल्यास याच्यासाठी मी अजून एक दोघं जण असं म्हणजे कामाला कोणतरी ठेवू शकतो. तर हे बघा हे अशा पद्धतीचं इकडं परत आज नवीन मटेरियल आणून असं लावून घेतलेलं आहे बघा. आणि कोणाला जर तेल पाहिजे असेल तर नक्कीच त्यांनी ऑर्डर करा तेल. तर तेल खरंच खूप भारी आहे आणि मी स्वतः यूज करायला लागलो आहे. तेल म्हणजे आणल्यापासून मी एकदाच लावलं आहे, पण मी शॅम्पू रोज लावतो, शॅम्पू आणि कंडिशनर. तर मस्त असे सिल्की सिल्की केस वगैरे झाल्यात माझे. तर सगळ्या कस्टमरला असं वाटतं, म्हणजे बऱ्याच लोकांचे असे डाऊट आहेत मित्रांनो, की आपण काय करतो सगळ्यात पहिल्यांदा पेमेंट घेतो आणि नंतर मग त्यांची ऑर्डर वहीमध्ये बुक करून टाकतो आणि नंतर ह्या ॲड्रेसवरती लिहून सकाळी लगेच दुसऱ्या दिवशी पॅकिंग रॅपिंग करून आपण कुरिअरला पाठवून देतो. जवळ म्हणजे सिटीमध्ये राहत असेल तर त्यांची ऑर्डर दुसऱ्या दिवशी पोचते. मग महाराष्ट्रात कुठं का असणार, जे जास्त लय लांब असेल तर तिसऱ्या दिवशी पोचेल. पण गावाकडे असेल तर 4, 5, 6 दिवस जाऊ शकते. आता बऱ्यापैकी लोकांना हा थोडासा डाऊट आहे की म्हणजे स्टार्टिंगला पे केल्यावर येईन का नाही ऑर्डर वगैरे असं तसं. तर असं काही नाही मित्रांनो, रात्र रात्र जागतोय पण कोणाची ऑर्डर लेट करत नाही. आज ऑर्डर पडली की लगेच रात्रीच्या लिहून तसे टाकतोय. तब्येत खराब झाली माझी. पहिली तब्येत कशी होती, भारी लुटलुटीत मुटमुटीत. आता चॅनल बंद पडल्यापासून तब्येत जरा डाऊनच झाली आहे. आणि बऱ्याच लोकांना काय झालं माहिती का मित्रांनो, तुम्हाला सांगतो. काय म्हणते त्याला, एखादं चांगलं वागलं तर त्याला चांगलं का वागतात असं पण म्हणतात, वाईट वागा गेलं तर वाईट का वागते असं पण म्हणतात. म्हणजे उदाहरण सांगतो. आता जेव्हा मी पहिलं मस्त देवाला मानायचो मी, पण जे काय असेल ते आपल्या मनामध्ये भक्ती शक्ती, आपल्या मनामध्ये एक इतरांना मदत करणे हेच माझा गुणधर्म. कधी कुठल्या देवाकडे जायचं नाही, काय नाही. जे काय असेल सेवा आपली माणसात दुसऱ्याची मदत करणे हीच माझी सेवा. देवळात जाऊन पाया पडून नारळ फोडून ते देवाची सेवा तसं मला करायला म्हणजे आवडत पण नव्हतं. कारण मी इतरांची मदत करायचो त्यातच म्हणायचो ते माझं पुण्य, तीच माझी सेवा. मग आत्ता रिसेंटली चॅनल बंद पडल्यामुळं काय विषय झाला,
चॅनल बंद पडल्यामुळं मला घरचे म्हणले इथं बघ तिथं बघ, कुठले मित्र शेजारी पाजारी म्हणजे कोणीतरी मला सजेस्ट करायला लागलं, ह्या महाराजांकडे बघ, त्या महाराजांकडे बघ, असं होऊ शकतं, ते होऊ शकतं. म्हणून मी घरच्यांच्या हट्टापायी बघायला गेलो होतो इकडं तिकडं. मग त्यांनी ते काहीतरी उपाय करायला सांगितले, गळ्यात तावीज अंगठी वगैरे घालायला सांगितली होती. आता ते तावीज आणि अंगठी काढून ठेवली मी. झोपताना काढून ठेवतो. तर 21 दिवस मारुतीला तेल लावायला व्हायला सांगितलं होतं, वात लावायला लावले. आणि ज्या दिवशी मारुतीचे शेवटचा दिवस होता वातेचा, त्याच दिवशी ह्या बिझनेस आमच्याकडे आला, भावड्याकडे, माझ्याकडे. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ह्या बिझनेसमध्ये एवढं लक्ष घातलं, भरपूर साऱ्या लोकांनी प्रेम दिलं, भरपूर साऱ्या लोकांनी ऑर्डर केले. आणि खरंच मला कुठंतरी असं वाटायला लागलं की चला, एक देवळात जाऊन देवाच्या पाया पडल्याने आणि देवावरती असा विश्वास ठेवल्यानं पण चांगल्या गोष्टी होत्यात. मग याच्यावरती लोकांचं काय म्हणणं आलं, कमेंट्स वाचले मी की आता कळलं का ह्याला देव देव, पहिले तर देवाला जात नव्हता, आता कसं सगळंच बंद पडलं की देव धरलं, देवाला जायला लागला. अशा लोकांच्या कमेंट, म्हणजे मी जात नव्हतो त्यावेळेस कमेंट करायचे की जात नाही, बरं जायला लागलो तरी ते जातोय, तो एक प्रॉब्लेम. लोक बघा ना, 2 in 1 बोलतात. मी आता सेवा, पुण्य पुण्य करायचं, पुण्य कशातून होतं, देवाची सेवा केलं म्हणूनच पुण्य होत नाही आहे. इतरांना मदत केली, ज्याला भूक आहे त्याला भाकर दिली, ज्याला तहान आहे त्याला पाणी दिलं, अशा लोकांची मदत केल्यावर सुद्धा पुण्य होतं. आणि मग माझी भावना, माझं धोरण, माझा गुणधर्म हाच होता पहिल्यापासून, इतरांना मदत करणे. आणि हाच गुणधर्म माझ्या अंगी असल्यामुळं आजपर्यंत मी मागे आहे. चला, तो एक माणसाचा गुणधर्म, म्हणजे प्रत्येकाचं काय ना काय असतं. मला बरेच लोक, घरचे बाहेरचे, बऱ्याच दिवसापासून, वर्षापासून सांगायचे, बाबा स्वार्थी बन, स्वार्थी बन, स्वार्थी बन. पण मला बनता चालणार नाही स्वार्थी. जे काय आपला हात आलं की असा उतान हात देत आलो, प्रत्येकाला नॉलेज देत आलो, हे देत आलो, ते देत आलो. चला ठीक आहे, जसं असेल तसं. पण शेवटी, आफ्टर ऑल, शेवटी ज्यावेळेस माणसाचे सगळे रस्ते बंद होतात, त्यावेळेस खरंच स्वामी जे आहेत ते मार्ग काढतात. हे बघा, तुम्हाला दाखवतो इकडं स्वामींचा फोटो. ज्यावेळेस चॅनल बंद झाले, थोडेफार 4-5 लाख रुपये होते, मी 3 महिने वापरले. गाडीचा हप्ता भरला, घराचं भाडं, स्वतःचा खर्च, इतर खर्च, पोरांचा शिक्षणाचा खर्च वगैरे सगळ्या गोष्टी. आणि दुसरे चॅनल जे होते ते मी चालवायला घेतले होते, त्याच्यावरून काही एवढं पेमेंट येत नव्हतं. मग महिन्याचा खर्च भागाना गेला आणि हा शेवटचाच माझा महिना होता. आणि ह्या महिन्यामध्ये मला 50,000 रुपये कमी पडत होते. गाडीचं इन्शुरन्स करायचं आहे मला, आणि गाडीची सर्व्हिसिंग करायची, आणि मला क्रेडिटचं एक 10-12 हजाराचा हप्ता, 15 हजाराचा आय थिंक हप्ता भरायचा, म्हणजे असे 50,000 कमी पडत होते. मग माझं 25 तारखेला पेमेंट होते यूट्यूबचं. मग त्याच्यावरतीच माझं धोरण असतं सगळ्या गोष्टी. मग मी विचारच करत होतो की काय करावं 50,000साठी. आणि चॅनल्स माघारी आले तर मग मला काय प्रॉब्लेम नाही, पण तोपर्यंत मग काय करायचं. 20 तारखेला 21 दिवस कंप्लीट झालं मारुतीला तेल लावून. आणि 20च तारखेला, मला वाटतं 20च तारखेला, मी वही चेक करतो, तुम्हाला सांगतो. 20च तारखेला, हे बघा तारीख दिसते तुम्हाला, 20च तारखेला पहिली ऑर्डर
आपल्या बिझनेसमधला पहिला कस्टमर आणि त्याच दिवशी ह्या गोष्टी झाल्या, बिझनेसला सुरुवात. आणि आज किती तारीख आहे? 27, 28, 7-8 दिवस झालं. 7-8 दिवस झालं आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळेजण रिस्पॉन्स देत आहेत, तेल ऑर्डर करताय आणि मी पुरेपूर तुमच्यापर्यंत तेल पोचवण्याचं काम करतो हे प्रोडक्ट वगैरे. आणि कोणाची गैरसोय होऊ नये किंवा कोणाला व्यवस्थित माहिती पोचणे असं काही करत नाही आहे. हां, मला एक मुलगी हवी कामासाठी, जी की हुशार असली पाहिजेत आणि तिने हे मॅनेज केलं पाहिजेत. कारण यूट्यूब पण बघणं गरजेचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे, पण मी ती उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल. आनंदाची गोष्ट आहे. काय असेल तुम्ही गेस करा, कमेंट करून सांगा. सध्या बराच वेळ झाला आहे आणि झोप पण घेणं गरजेचं आहे. 12:30 वाजत आले आता, हे बघा. आणि आत्ता मी जवळजवळ 40 कस्टमरला त्यांचे आजचे फोटो पाठवले, हे बघा. मी इथं नवीन आहे. ओके, आता ह्या लेडीजचा काय प्रॉब्लेम झाला आहे, तुम्हाला मी ॲड्रेस फोटो. ओके, मी चेक करून बघतो. असं प्रत्येकाला व्यवस्थित बोलावं लागतं आहे, हे बघा. नंबर नाही दाखवित, असं चॅटिंग करावं लागतं आहे. ओके, तर चला 2-4 रिप्लाय आलेत मला, मी मेसेज वाचतो त्यांच्या. आणि चला, जेवढं बघेल तेवढं कामाचं आहे. झोपतो, सकाळ बघतो गड्या. गुड नाईट सर्वांना. आणि तुम्हाला जर तेल मागवायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती, स्क्रीनवरती नाही देत मी नंबर डायरेक्ट टायटलला टाकतो आहे, तिथून तुम्ही नंबर घ्या आणि तेल मागवा. थँक्यू, बाय बाय, गुड नाईट.